भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिलेल्या आदेशानुसार दिनांक 23 एप्रिल 2024 रोज मंगळवारला सकाळी 11 ते रात्री 9 वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी अवैध दारू व्यवसायावर छापेमार कारवाई केली असता 5 आरोपींच्या ताब्यातून दारू गाळण्याचे साहित्य आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत 2,49,475 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी आरोपींवर भंडारा जिल्ह्यातील पवनी, कारदा, वरठी, गोबरवाही आणि साकोली या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे। पवनी पोलिसांनी आसिफ शेख राहणार गौतम वार्ड पवनी, कारदा पोलिसांनी वंदना मेश्राम राहणार आमगाव दिहोरी, वरठी पोलिसांनी पंकज गुंडाने राहणार वरठी, गोबरवाही पोलिसांनी प्रमोद बरिये राहणार पाथरी, साकोली पोलिसांनी महेंद्र राऊत राहणार पिंडकेपार या आरोपींच्या ताब्यातून 2,49,475 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमधील ठाणेदार आणि अंमलदार यांनी केली आहे। तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 24 एप्रिल 2024 रोज बुधवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे।